Welcome to Chate Group of Education, Sambhajinagar. I am Rohini Pathak, Maths faculty. Today we continue our topic straight line, exercise 5.1. For last lecture we have completed first, second. म्हणजे फर्स्ट मी कंप्लीट केलं होतं, इंट्रोडक्शन दिलं होतं. फर्स्ट कंप्लीट करून तुम्हाला सेकंड एक्सप्लेन करून मी होमवर्क दिलं होतं. आता कम टू दी थर्ड क्वेश्चन. ॲक्च्युली हे सगळे क्वेश्चन्स असेच आहेत, फक्त इथे जरा कंडिशन चेंज आहे. कॅल्क्युलेशनची तुम्हाला सवय व्हावी, सगळेच सलग होमवर्क नकोत म्हणून मी गेले. नाहीतर या क्वेश्चनमध्ये मी नवीन आता काहीच सांगणार नाही आहे. बघा, ए गिवन आहे, बी गिवन आहे. दीज आर 2 पॉईंट्स. इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पी काढायचं आहे. मी काय सांगितलं होतं, ज्याचं इक्वेशन काढायचं आहे जनरली पीच असतो. काही नेम असेल इथं, त्याला एक्स वाय कन्सिडर करायचं. कंडिशन काय बघायची, काय कंडिशन आहे, ए पी इज इक्वल टू 2BP. या कंडिशननी सॉल्व करायचं. अशी जी कंडिशन असते, ए पी याचा अर्थ डिस्टन्स बिटवीन ए अँड पी, बी पीचा अर्थ डिस्टन्स बिटवीन बी अँड पी. म्हणजे ए पीतलं डिस्टन्स बी पीच्या डबल आहे, ही कंडिशन आहे. म्हणजे पुन्हा डिस्टन्स फॉर्म्युला चला. ओके, कंटिन्यू करूया. बघा सोल्युशन. फर्स्ट स्टेप काय, लेट पी एक्स वाय हे पहिल्यांदा कन्सिडर करायचं. ए पॉईंट गिवन आहे, काय ए पॉईंट इथं लिहिते 2 0. बी गिवन आहे 0 3. मी काय सांगितलं होतं तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युल्यासाठी, याला x2 y2 कन्सिडर करा, याला एला x1 y1 घ्या आणि बीला पण x1 y1 घ्या. म्हणजे तुम्हाला ते कॅल्क्युलेशनला सोपं वाटेल. डिस्टन्स फॉर्म्युला x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर असा येईल. इकडं पण सेम पी बी घेताना x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला लिहायचा आहे आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. आता पुन्हा आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहिणार नाही, फक्त चेंज काय आहे, ए पी इज इक्वल टू 2BP. बघूया आपण काय कंडिशन आहे. नाउ ए पी इज इक्वल टू ट्वाइस BP विच इज गिवन. या कंडिशनला आपण लोकस तयार करणार आहे, इक्वेशन ऑफ लोकस तयार करणार आहे. मी इथंच सांगितलं तुम्हाला. काय करूया बघा, मी सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, इथं रूट लिहिणार ना आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याने, त्याच्याऐवजी स्क्वेअरिंग करूया. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया. काय येईल बघा, ए पीचा स्क्वेअर म्हणजे ए पीचा स्क्वेअर काय होईल, ए पी स्क्वेअर. 2चा स्क्वेअर करावा लागेल ना 4, आणि बी पीचा स्क्वेअर. म्हणजे आधी मी स्क्वेअर करून घेतला, का तर ते रूट लिहायला नको ना डिस्टन्स फॉर्म्युल्यामधलं. आपण रूट लिहून स्क्वेअर करतो, त्याच्याऐवजी आधीच स्क्वेअरिंग केले. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. काय आहे डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे, आता पुन्हा सांगायला नको. रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे रूट मी लिहिणार नाही आता, का लिहिणार नाही तेही सांगितले, स्क्वेअर केलं आहे. आता इथे जरा परत येऊया. x2 मायनस x1 म्हणजे काय बघा, x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, पुन्हा y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं ए पी डिस्टन्स. इज इक्वल टू इथं काय आहे 4, ते लिहावं लागेल. बी पी डिस्टन्स एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर, याला ब्रॅकेट घालावा लागेल, स्क्वेअर ब्रॅकेट, मोठा ब्रॅकेट घाला, एक्स मायनस 0 स्क्वेअर. आणि इथं काय येणार आहे वाय मायनस 3, वाय मायनस 3 स्क्वेअर. हे पी ए डिस्टन्स, हे पी बी डिस्टन्स, पण इथं ट्वाईस होतं, 2चा स्क्वेअर इथं 4 झाला. बाकी आयडेंटिटी तीच. कुठली आयडेंटिटी आपली, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, याचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4. आयडेंटिटी यूज करायला आपण. वाय मायनस 0 म्हणजे वायच, वाय स्क्वेअर. इथं 4, एक्स मायनस 0 म्हणजे फक्त एक्स, एक्स स्क्वेअर. आता या ब्रॅकेटचं एक्सपान्शन वाय मायनस 3चं म्हणजे काय येणार आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे 2 × 3 किती येणार 6y मायनस, इथं नाही मायनस, प्लस 3चा स्क्वेअर म्हणजे किती 9. सगळीकडे फक्त एक्सपान्शन यूज केलेलं आहे, आयडेंटिटी यूज केली. आता सगळ्यात पहिल्यांदा 4 नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा.
LHS ॲज इट इज राहील एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस वाय स्क्वेअर, हे असंच राहील. तिकडं 4नी मल्टिप्लाय करा, 4x स्क्वेअर 4y स्क्वेअर मायनस 4नी 6ला मल्टिप्लाय करा, 4 6 24y प्लस 4 9 36. आता सगळं एका साईडला घेऊन 0 करायचं आहे. एक तर ते सगळं तुम्ही इकडे या साईडला ट्रान्सफर करा LHSला, और हे LHS सगळं RHSला ट्रान्सफर करा. मी काय करते, LHS RHSला ट्रान्सफर करून घेते. काय होईल बघा, इथं झिरोच लिहूया. सगळे टर्म्स लाईक टर्म्स करेक्ट करूया. 4x स्क्वेअर मायनस हे x स्क्वेअर, आता y स्क्वेअर 4y स्क्वेअर आहे तिथं, हे y स्क्वेअर म्हणजे मायनस वाय स्क्वेअर होणार. हे तिकडे गेले. एक्स टर्म्स कुठे आहेत बघा, एकच आहेत हे, त्यामुळे हे प्लस 4x येणार. हे मायनस 4x तिकडं प्लस 4x येणार. वाय टर्म्स किती आहेत बघा, एकच आहेत, एकटेच आहे ना, हे इकडंच राहणार आहेत म्हणजे मायनस 24y. नंबर्स कुठे आहेत बघा, इथे एक आहे प्लस 4 आणि तिकडं आहे प्लस 36. प्लस 4 तिकडं घ्या, काय होईल बघा, हे आपलं प्लस 36 आहे मायनस 4 असं होईल. देअरफॉर 0 इज इक्वल टू 4x मायनस एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर, 4y स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर 3y स्क्वेअर प्लस हे 4x, y पण एकच आहे मायनस 24y आणि यातून हे मायनस करा प्लस 32. दिस इज the equation of locus of P for given condition. दिलेली जी कंडिशन होती, काय कंडिशन होती, AP इज इक्वल टू 2BP, या कंडिशनचा हा लोकस तयार होईल. काय काय केलं बघा, सगळ्यात पहिल्यांदा स्क्वेअरिंग केलं. स्क्वेअरिंग केल्यानंतर AP स्क्वेअर 2चा स्क्वेअर करावा लागला 4. डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला. डिस्टन्स फॉर्म्युला सांगितला होता स्टार्टिंगला, आता पुन्हा सांगत नाही. x मायनस 2 y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर झाले, रूट येणार नाही इथं स्क्वेअरिंग केल्यामुळे आधीच. या ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलं, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. इथं मात्र y मायनस 0 म्हणजे yचा स्क्वेअर. इथं पण सेम x मायनस 0 y मायनस 3 इथं एक्सपान्शन केलं. नंतर 4नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि सगळे टर्म्स लाईक टर्म्स एका साईडला घेतले आणि एक साईड 0 केली, विच इज दी लोकस ऑफ P. आता फोर्थ क्वेश्चनकडे जाऊया. फोर्थ पण क्वेश्चन तुम्हाला काय करते मी थोडासा कितपत बघूया, सॉल्व करून ठेवते, मग तुम्ही कंप्लीट करताय का बघूया. फोर्थ क्वेश्चनकडे या. इफ A 4 1 आणि B 5 4 फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ P, असा क्वेश्चन आहे. कंडिशन काय आहे बघा, PA स्क्वेअर इज इक्वल टू 3PB स्क्वेअर. आता थर्डमध्ये असं दिलं होतं PA इज इक्वल टू 2PB असं होतं ना, आपण स्क्वेअर केला, पण इथं ऑलरेडी स्क्वेअर दिला आहे, त्यामुळे चुकून आणि डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये 3चा स्क्वेअर करायचा नाही, हे लक्षात घ्या. काय काय हिंट सांगितली होती बघा मी तुम्हाला. या टाईपच्या क्वेश्चनमध्ये लेट PXY असं आधी म्हणायचं. 2 पॉईंट्स लिहायचे, A 4 1 B 5 4, हे 2 पॉईंट्स घ्यायचे. P ला नेहमी x2 y2 कन्सिडर करा, हे हिंट आहे, हा काय रूल नव्हे, हे लक्षात घ्या. P ला x2 y2 कन्सिडर करा. एक पॉईंट x1 y1, असं का तर डिस्टन्स फॉर्म्युल्याने x2 मायनस x1 म्हणजे आपल्याला काय घेता येतं, x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर y मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर असं घेता येतं. दुसरा पण पॉईंट x1 y1 कन्सिडर करा, म्हणजे x2 मायनस x1 घेण्यासाठी तुम्हाला x मायनस 5 आणि y मायनस 4 असं घ्यायला सोपं जातं. ओके, आता काय कंडिशन आहे बघा, गिवन दॅट PA स्क्वेअर इज इक्वल टू 3PB स्क्वेअर, हे गिवन आहे. स्क्वेअरिंग करायची गरज आहे का, नाही, ऑलरेडी स्क्वेअर आहेत. मग काय करूया, देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला वी हॅव, रूट लिहायचं नाही, PA स्क्वेअर डायरेक्ट लिहायचा. कसं लिहिणार, x मायनस 4 स्क्वेअर प्लस y मायनस 1, बघा हे x मायनस 4 हे y मायनस 1
होल स्क्वेअर, ही कंडिशन आहे. पी ए स्क्वेअर हे झालं डिस्टन्स बिटवीन पी अँड ए. 3 टाइम्स म्हणजे इथं तुम्हाला काय घ्यायला पाहिजे, मल्टिप्लाय होल ब्रॅकेट पी बी. पी बी काय घेणार, एक्स मायनस 5 स्क्वेअर प्लस वाय मायनस 4 स्क्वेअर. आता या ब्रॅकेटचं एक्सपान्शन, या ब्रॅकेटचं एक्सपान्शन, या ब्रॅकेटचं एक्सपान्शन, या ब्रॅकेटचं एक्सपान्शन, त्या ब्रॅकेटला आता कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे, 3 इथं कशाने मल्टिप्लाय केलं होतं, 4 इथं 3 मल्टिप्लाय करायला पाहिजे. अजून एक स्टेप हवं तर सांगते, मग उरलेलं तुम्ही करताय का बघा. एक्स स्क्वेअर इथं 2ab म्हणजे काय येणार आहे 8x, बीचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर प्लस इथं a मायनस बी वाय स्क्वेअर येईल मायनस इथं काय येणार 2ab म्हणजे 2y आणि 1चा स्क्वेअर 1. पहिल्यांदा हे 3 असंच राहील. सगळ्यात पहिल्यांदा इथं काय येतील ब्रॅकेट स्क्वेअर येतील बघा. एक्स स्क्वेअर मायनस यांचा प्रॉडक्टची डबल 10x प्लस 5चा स्क्वेअर 25, या ब्रॅकेटचा स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस यांची डबल 8y, 4ची डबल करायची आणि प्लस 4चा स्क्वेअर 16. ओके. आता या स्टेप नंतर काय करावी लागेल, पुढची स्टेप 3 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सगळेच टर्म्स एका साईडला घ्या, आयदर LHS और RHS आणि एक 0 करा. पुढे कंटिन्यू करा लाईक टर्म्सची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन. आणि हा क्वेश्चन तुम्ही म्हणजे रिमेनिंग जो पार्ट आहे हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे. तुमची पण प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. हा होमवर्क म्हणा आणि यात काय कॅल्क्युलेशन टफ नाही आहे. आणि असाच अजून एक 5th क्वेश्चन आहे. मी 5th क्वेश्चनची फक्त कंडिशन दिली आहे बघा. तिथं कंडिशन होती PA स्क्वेअर इज इक्वल टू 3PB स्क्वेअर. इथं कंडिशन काय बघा, PA स्क्वेअर मायनस PB स्क्वेअर इज इक्वल टू 13. ए आणि बी दिलेले असतील तुम्हाला. PA डिस्टन्स PB डिस्टन्स तिथं सांगितलंय तसंच. मग आता स्क्वेअरिंग म्हणायची गरजच नाही आहे, PA स्क्वेअरच म्हणलंय म्हणजे रूट लिहायचं नाही. मायनस PB स्क्वेअर इज इक्वल टू 13. सॉल्व करत या आणि कॅल्क्युलेशन पार्ट करून तुमचा आन्सर तुम्ही चेक करा. ओके. म्हणजे यातला हा पार्ट आणि हे फुल क्वेश्चन होमवर्कसाठी आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन 6th, 4th हाफ आणि 5th तुम्हाला मी होमवर्क दिला आहे. कम टू दी 6th क्वेश्चन. A and B गिवन 1 6 3 5. फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ P. Pचा लोकस काढायचा आहे. कंडिशन काय बघा, कंडिशन मीन्स सच दॅट सेगमेंट AB सबटेंड्स राईट अँगल ॲट P. म्हणजेच शॉर्टकटमध्ये अँगल APB 90 डिग्री दिले. फक्त कंडिशन सांगितली तरी मला वाटतं तुम्हाला इझी होईल. बघा याचं मिनिंग काय बघा, सेगमेंट AB सबटेंड्स राईट अँगल ॲट P म्हणजे इथं 90 डिग्री व्हायला पाहिजे हा P. A गिवन आहे 1 6, B गिवन आहे 3 5, P आपलं ठरलंय P XY. आता इथं कंडिशन फक्त अशी दिली आहे, इक्वेशन कुठं दिले PA इक्वल टू PB किंवा काय. पण आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे बघा, 10वीपर्यंत पाठ आहे आपलं. काय राईट अँगल ट्रायंगल म्हटलं की पायथागोरस. म्हणजे इथं आपण पायथागोरस यूज करूया. व्हॉट इज पायथागोरस, AB स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर प्लस BP स्क्वेअर. म्हणजे कंडिशन डायरेक्टली दिलेली नाही आहे, इनडायरेक्टली गिवन आहे. AB स्क्वेअर इज इक्वल टू AP म्हणा PA म्हणा, कसं आहे PA स्क्वेअर प्लस PB स्क्वेअर. या कंडिशनचा लोकस, या कंडिशनचं इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे. ओके. आता PA डिस्टन्स मगापासून मी सांगते तुम्हाला, PA म्हणजे असं येणार आहे किती डायरेक्ट बघा, x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर y मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर येईल. रूट येईल का, नाही, PA स्क्वेअरच आहे डायरेक्ट, त्यामुळे डिस्टन्स फॉर्म्युल्यातलं रूट लिहायचंच नाही. PB स्क्वेअरला पण काय प्रॉब्लेम नाही बघा, काय येईल x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर y मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. पण प्रश्न आहे तो आता AB स्क्वेअरचा ना. आत्ता तुम्हाला हे नवीन वाटेल, पण हेच 10वीत केलंय तुम्ही. काय 10वीत केलंय, Aचे कोऑर्डिनेट्स दिले असतील, Bचे कोऑर्डिनेट्स पण गिवन असतील, तर हे AB डिस्टन्स तुम्ही काढत होता की कसं, कुणाला एकाला x1 y1 घ्या, दुसऱ्याला x2 y2 घ्या. म्हणजे x मधून x मायनस करा,
वायमधून वाय मायनस करा, म्हणजे 1 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणा, नाहीतर 3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 6 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे ए बी डिस्टन्ससुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. असे सम्स आपण 10thमध्ये सॉल्व केलेत. उलट नवीन यावर्षी आपण आत्ता बघालो आहे पी ए आणि पी बी. ही कंडिशन, ह्याचं इक्वेशन मी लिहिणार आहे. बघा थोडं लिहित पुन्हा परत येऊया इथं. लेट पी एक्स वाय हा पॉईंट लोकसवरचा. काय कंडिशन आहे? इफ अँगल ए पी बी 90 डिग्री देन बाय पायथागोरस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू 1 साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. आता ए बी स्क्वेअर डिस्टन्स फॉर्म्युलाने सगळं घालूया. बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय येणार? डिस्टन्स फॉर्म्युला सांगितलं मी. इथं परत येऊया जरा. ए बी मी काय म्हटलं तुम्हाला 1 - 3 रूटमध्ये असतो डिस्टन्स फॉर्म्युला, पण ए बी स्क्वेअर आहे म्हणजे 1 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. का तर x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर. 6 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस येणार इथं 6 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर. हे काय झालं? ए बी डिस्टन्स. पी ए काय बघा? x - 1 आणि y - 6. लिहूया तिथं x - 1 आणि y - 6 ह्याचा स्क्वेअर. हे काय झालं? पी ए स्क्वेअर. हे एवढं झालं पी ए स्क्वेअर. पी ए डिस्टन्स त्याचा स्क्वेअर प्लस आता पी बी स्क्वेअर. पी बी काय सांगितलं होतं मी तुम्हाला? x - 3 आणि y - 5. तेवढं लिहूया. x - 3 आणि y - 5 सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत, त्यामुळे साईन चेंज व्हायचा काय प्रश्न येत नाही. हे पी बी स्क्वेअर, हे पी ए स्क्वेअर आणि हे ए बी स्क्वेअर. ए बी म्हणजे डायरेक्ट 1 - 3 6 - 5. आता एवढं कॅल्क्युलेशन करूया. लोकस तयार होईल बघूया. 1 - 3 किती येणार आहे? -2. बिगरमधून स्मॉलर, बिगरचं साईन प्लस 6 - 5 1 विच इज इक्वल टू, या ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया. ए स्क्वेअर -2 ए बी म्हणजे किती येणार बघा? x × 2 म्हणजे 2x प्लस बीचा स्क्वेअर प्लस इथं वाय स्क्वेअर मायनस यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि डबल 6y × 2 12y प्लस 6चा स्क्वेअर किती? 36. या ब्रॅकेटचं एक्सपान्शन बघा. y स्क्वेअर - 12y प्लस 36 हे असंच राहील. इकडचं एक्स स्क्वेअर मायनस 3ची डबल करायची 6x प्लस 3चा स्क्वेअर. इथं वाय स्क्वेअर मायनस 5ची डबल करा आणि 5चा स्क्वेअर. काय लाईक टर्म्स जात आहेत का? नाही. ओके, म्हणजे आपल्याला कंटिन्यू करावं लागेल. -2चा स्क्वेअर मायनस असलं तरी स्क्वेअर प्लसच येतो. 4 + 1 हे एक्स स्क्वेअर आणि हे एक्स स्क्वेअर लाईक टर्म्स आहेत. ॲडिशन करूया. 2x स्क्वेअर. वाय स्क्वेअर्स कुठे आहेत बघा? हे एक वाय स्क्वेअर आणि हे वाय स्क्वेअर 2y स्क्वेअर. एक्स टर्म्स बघा. हे -2x आहे आणि इथं -6x आहे. -6 आणि -2 किती येणार आहे? दोन्ही मायनस असली तर ॲड करायचं आणि निगेटिव्ह साईन द्यायचं. -8x. y किती आहेत बघा? हे -12y आणि -10y सगळं एकाच साईडला आहे, त्यामुळे साईन चेंज करायचा प्रश्न नाही. -12 आणि -10 किती? -22y. आता राहिलेले नंबर्स काय काय राहिले बघा? 1 + 36 + 9 आणि +25. इथं 4 + 1 5 इज इक्वल टू 2x स्क्वेअर. हे 2y स्क्वेअर -8x -22y. आता सगळ्या नंबर्सची ही ॲडिशन करूया. 36 आणि हे 9 आणि 1 10. 36 आणि 10 46 आणि 46 आणि 25 करूया.
किती येणार आहे बघा 4 2 6 आणि एक 7 म्हणजे 71. ह्या सगळ्यांची ॲडिशन चेक करा. 9 + 5 14, 14 + 6 20 + 1 21, 2 कॅरी, 2 and 2 4, 4 आणि 3 7 म्हणजे करेक्ट आहे. नाव आता हे 5 एक तिकडं घ्या आणि इथं 0 करा. therefore 2x² + 2y² - 8x - 22y. आता हे जे 5 आहेत ते तिकडं मायनस करा. 71 मधून 5 मायनस होतील. किती राहील मग? साईन तर येणार आहे प्लस 71 मधून 5 गेले किती राहणार आहे बघा 66. ओके, दिस इज द लोकस ऑफ P where angle APB is 90 degree. हा त्या पीचा लोकस आहे म्हणजेच इक्वेशन ऑफ लोकस. पायथागोरस यूज केला आहे आणि आपण आन्सर कॅल्क्युलेट केले. ठीक आहे. नाव वन मोर एक्झाम्पल. ॲक्च्युली दिस इज नॉट फ्रॉम युअर एक्सरसाइज, एक्स्ट्रा क्वेश्चन. सी व्हॉट इज गिवन. L is the set of P such that the stroke means such that OP is equal to 4. म्हणजे हे डिस्टन्स 4 आहे. याचा अर्थ O म्हणजे ओरिजिन पासूनचं डिस्टन्स प्रत्येक वेळी 4 4 4 आहे. बघा ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आता हे OP डिस्टन्स 4 आहे. इथं घेतलात तरी काय येणार आहे 4. इथं ॲक्सिसवर कुठेही घेतलात तरी डिस्टन्स काय राहणार आहे 4. मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं बघा, एका फिक्स पॉईंटपासून जर डिस्टन्स कॉन्स्टंट राहत असेल तर ते काय होतं, तो काय म्हणायचा सर्कल. ओके, म्हणजे इथं आपल्याला OP इज इक्वल टू 4 हे काय झालं सर्कल झालं. याचं इक्वेशन फॉर्म करायचं आहे, याचा लोकस फॉर्म करायचा आहे. अगदी इझी आहे. फक्त कुठेही प्रॅक्टिस सेटमध्ये तुमच्या ह्या एक्सरसाइजमध्ये या टाईपचं एक्झाम्पल नाही आहे सर्कलचं, म्हणून हे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. काय होईल बघा, काय कंडिशन आहे OP इज इक्वल टू 4. डायरेक्ट स्क्वेअर करूया, बाय डिस्टन्स फॉर्म्युला वगैरे नको. स्क्वेअरिंग काय येणार आहे OP² इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16. डिस्टन्स फॉर्म्युलानं सांगायला पाहिजे की डायरेक्ट लक्षात आहे बघा. 10वीत एक फॉर्म्युला सांगितला होता, काय लक्षात आहे का बघा. इथं डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला तर प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे इथं हे 0 0 घ्या, डिस्टन्स फॉर्म्युला तुमचा x - 0 y - 0. पण 10वीमध्ये ओरिजिनपासूनचं ओरिजिनपासूनच्या डिस्टन्सचा डायरेक्ट फॉर्म्युला होता, लक्षात आहे का बघा. आता बघा x - 0 म्हणजे काय xच, y - 0 म्हणजे काय yच ना. मग पुन्हा 0 0 लिहायची काही गरज नाही. म्हणून ओरिजिनपासून जर एखाद्या पॉईंटचं डिस्टन्स पाहिजे असेल तर त्याचा फॉर्म्युला डायरेक्ट होता x² + y². डिस्टन्स फॉर्म्युला बाय डिस्टन्स फॉर्म्युला x² + y² इज इक्वल टू 16. म्हणजे जो तुम्हाला लोकस विचारलाय तो काय झाला x² + y² इज इक्वल टू 16. आता बऱ्याचदा म्हणजे हे झालं सर्कलचं. अजून कसे क्वेश्चन्स विचारतात बघा. सेट देतात, काय सांगतात की x कोऑर्डिनेट 0 आहे. दुसरं एक एक्झाम्पल सांगाले मी. x कोऑर्डिनेट 0 आहे तर त्याचा लोकस काय होईल बघा. x कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो पॉईंट कुठं असणार आहे y ॲक्सिसवर. y कोऑर्डिनेट 0 असेल तर y कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तो पॉईंट कुठं असणार आहे x ॲक्सिसवर. म्हणजे इथं x कोऑर्डिनेट 0 म्हणजे इथं लोकस तुमचा काय झाला y इज इक्वल टू समथिंग म्हणजे तो नंबर दिला असेल. आणि इथं y कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे x इज इक्वल टू समथिंग. ओके, म्हणजे आपण आत्तापर्यंत या लेक्चरमध्ये बघा काय काय बघितलं. फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस. पूर्ण ह्या सगळ्यामध्ये लोकस कसा काढायचा, इक्वेशन कसं काढायचं एवढं आपण बघितलेलं आहे. कसं काढायचं मेन आत्तापर्यंत काय यूज केला, फक्त डिस्टन्स फॉर्म्युला जो 10वीत झाला होता तो डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि कॅल्क्युलेशन केलं. आयडेंटिटीज यूज केल्या, ब्रॅकेट स्क्वेअर वगैरे इथं सांगितल्या होत्या मी लास्ट सम्समध्ये सगळ्या. पायथागोरस
ची रिव्हिजन झाली, डिस्टन्स फॉर्म्युल्याची रिव्हिजन झाली. अजून आपल्यात सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला अजून आलं नाही आहे. सर्कलचं इक्वेशन आत्ता मी एक सांगितलं. एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर तो पॉईंट वाय ॲक्सिसवर असायला पाहिजे. वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर असायला पाहिजे. ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत ह्या सगळ्या तुम्हाला यायलाच पाहिजेत. ओके, नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे. आता या लेक्चरला आपण इथंच थांबवूया. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे.